तर आता आपल्याला एक वेबसाईट बनवायची आहे. कोणाची वेबसाईट बनवूया आपण? स्टॅटिक वेबसाईट, म्हणजे कसली? इन्फॉर्मेशन देणारी एक वेबसाईट. ठीक आहे, तर तुम्हाला मी एक दाखवतो. तुम्ही काय करायचं, तशी वेबसाईट बनवायचा प्रयत्न करायचा आहे. मी पण थोडीफार बनवण्याचा प्रयत्न करेन. मी तुम्हाला फ्लो समजावून सांगेन कसं बनवतात, कसं बनवतात, म्हणजे तुम्हाला करायची आहे. जातोय जातोय गुगल क्रोमला आणि तुम्ही जाऊन सर्च करतोय. काय सर्च करूया, कुठल्या क्लायंटची वेबसाईट बनवूया आम्ही? ओके, ते जातोय आणि तो म्हणतोय मी पार्श्वनाथ स्टील, राईट? पार्श्वनाथ स्टील.com, पार्श्वनाथ ग्रुप, याच्यावर क्लिक करतोय. येस, तर काहीतरी कारण झालं, एरर आला, माहिती नाही. तर ही बघा ऑफिशियल वेबसाईट आहे पार्श्वनाथ ग्रुपची. म्हणजे काय, आमचा एक हा क्लायंट आहे. या क्लायंटची आपण ही वेबसाईट बनवलेली आहे. होम पेज, अबाउट क्लिक केलं की अबाउटचं पेज ओपन झालं बघा, राईट? त्याच्यानंतर प्रोडक्ट्सवर क्लिक केलं की प्रोडक्टचे लिस्ट येते. त्याच्या आत क्लिक केलं, याच्या आतमध्ये जातं बघा. ओके, त्याच्यानंतर गॅलरीवर क्लिक केलं की त्याच्या बिझनेसचे फोटोज वगैरे दिसतात, काय काय गॅलरीज. आणि मग लास्ट कॉन्टॅक्टस. तर तुम्हाला ही म्हणजे तुम्हाला कंटेंट कुठं आहे सर? कंटेंट समोर आहे तुमच्या. ह्या वेबसाईटची कॉपी बनवायची आहे तुमच्या पद्धतीनं. काय वापरून? काय वापरून? फ्लास्क वापरून, राईट? फ्लास्क वापरून, HTML, CSS, बुटस्ट्रॅप आणि फ्लास्क, ह्या चारही गोष्टी वापरून तुम्हाला अशी वेबसाईट बनवायची आहे. कळालंय सगळ्यांना? समजलंय? आता कशी बनवतात, त्यासाठी पहिल्यांदा फ्लास्कचा प्रोजेक्ट करावा लागेल. फ्लास्क कसं इन्स्टॉल करायचं ते मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे सगळं. ज्यांना माहिती नाही त्यांनी ते लेक्चर बघायचं आहे आणि पुढे जायचं, राईट? माझा एकदा मी चालू ठेवतोय, मिनिमाइज करतोय आणि जातोय कुठं? आपल्या एका प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये. डी ड्राईव्हला आपण काय केलं रे? SVLM प्रोजेक्ट, क्लास प्रोजेक्ट नावाचा फोल्डर केला, राईट? आणि जर होती तर राईट क्लिक, न्यू फोल्डर. तर नाव देतो काय? पार्श्वनाथ वेबसाईट असं नाव देतो. तुम्हाला नाव जे काय द्यायचं देऊ शकता. आणि तुम्ही त्याला ओपन करा VS कोड मध्ये. कसं उघडायचं? राईट क्लिक, शो मोर ऑप्शन्स मधून ओपन विथ कोड, किंवा इथं कमांड प्रॉम्प्ट क्लिक करा. पाथ मध्ये क्लिक करा, CMD म्हणा. मग हा पाथ उघडतोय. इथं बघा कोड डॉट, कोड स्पेस डॉट दिला की तुमचं काय होतंय? वेबसाईट होतं. बरोबर आहे का? येस. इथं जायचं आणि इथे एक नवीन फाईल बनवायची. त्याचं नाव देतो आपण काय? app.py, पायथॉनची फाईल, राईट? त्याच्यानंतर दोन फोल्डर करायचे. कुठले कुठले? एक टेम्पलेट्स आणि एक स्टॅटिक. बरोबर आहे का? आठवतोय का? केला नसला तर आठवणार नाही, काय? ज्यांनी केलं त्यांना आठवेल. काय करतोय? app.py मध्ये आपण पायथॉनचा कोड लिहिणार आहे. टेम्पलेट्स मध्ये आपण HTML फाईल तयार करणार आहे. स्टॅटिक मध्ये जावास्क्रिप्ट फाईल, CSS फाईल, इमेजेस आणि काय काय ठेवायचं ते सगळे तर येणार आहे. आता app.py मध्ये जातोय, इथं म्हणतोय फ्रॉम क्लास इम्पोर्ट काय कर? क्लासचा F कॅपिटल, कॉमा रेंडर टेम्पलेट आपल्याला लागणार आहे. ओके, रिक्वेस्ट वगैरे नंतर लागणार आहे, ते आपण नंतर बघू. आपल्याला हे दोन लागणार, परत दोन घ्या. कळालं का इथं पण सगळ्यांना? येस. त्याच्यानंतर काय करतोय आपण? एक ऍप इज इक्वल टू फ्लास्क अंडरस्कोर अंडरस्कोर, आठवतंय असं काय केलं होतं? त्याच्यानंतर म्हणतोय काय? @app.root डेफिनेशन होम, आणि काय कर? रिटर्न कर. काय रिटर्न कर? रेंडर टेम्पलेट index.html किंवा home.html. बरोबर आहे का? वॉर्निंग का आली? ठीक आहे, काय हरकत नाही, येऊ द्या. राईट, रेंडर टेम्पलेट, इथं स्पेलिंग चुकलंय माझं. रेंडर टेम्पलेट झालं, टेम्पलेट. राईट, माझ्या लॅपटॉपमध्ये अजून काय काय इन्स्टॉल आहे त्यामुळे सजेशन येते मला भरपूर. ओके, त्याला आपण को पायलट म्हणतो. को पायलट नावाचं एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे, ते ऑटोमॅटिक सजेस्ट करतो. AI वापरतो जास्त, त्याच्यामुळे मला खूप वेळ वाचतोय प्रोजेक्ट करताना. राईट, आता आपलं होम पेज झालं. कुठलं होम पेज? हे होम पेज. आता इथं क्लिक केल्यानंतर कोणतं पेज उघडतंय? स्लॅश अबाउट. इथं म्हणतोय मी काय कर? @app रूट अबाउट, काय कर? डेफिनेशन अबाउट, रेंडर टेम्पलेट अबाउट पेज. बरोबर आहे का? परत म्हणतोय कॉन्टॅक्ट, सजेशन आलं, मी घ्यालोय. तुम्ही टाईप करा, नो प्रॉब्लेम. सजेशन हळूहळू घेता. कुठलं कुठं आलं? एक झालं, दोन झालं, तीन झालं. तिसरं कोणतं आहे? प्रोडक्ट्स नावाचं पेज. मग तो म्हणतोय @app
सिक्वेन्स तोच पाहिजे असं काय नाही आहे. ऍप इथं म्हणतोय प्रोडक्ट आलं. शक्यतो काय करा, हे नाव आणि हे नाव सेम असू दे. बरोबर. नेक्स्ट काय, लास्ट पेज गॅलरी म्हणतो, गॅलरी. स्पेस अलाउड नाही आहे, काढून टाका. मग काय, इफ अंडरस्कोर नेम इज इक्वल टू मेन ऍप डॉट रन डिफॉल्ट. काय केलं आपण, हा जो काय वेब केला तुम्ही फ्लास्क वापरून तो रन कर आपल्याला सांगितलं. कळालं काय केलं आपण, काय केलं लॉजिक समजून घ्या. आपण काय सांगितलं, पहिल्यांदा जा फ्लास्क मधून इम्पोर्ट कर रेंडर टेम्पलेट पर्यंत, त्याच्यानंतर मग ऍप इज इक्वल टू न्यू फ्लास्क तयार कर, त्याच्या कंसामध्ये अंडरस्कोर नेम नावाचा व्हेरिएबल पाठव. त्याला सांगितलं जर होम पेज ओपन केलं तर हे फंक्शन कॉल कर, आणि ह्या फंक्शनला सांगितलं रिटर्न करतो मी एचटीएमएल फाईल कुठली, होम डॉट एचटीएमएल. इथं म्हटलं अबाउट डॉट एचटीएमएल, इथं म्हणतोय कॉन्टॅक्ट डॉट एचटीएमएल, आणि सगळ्यात शेवटा काय सांगितलं, रन कर. तर रन कसं करायचं प्रोजेक्ट, त्यासाठी जायचं कुठं, कमांड प्रॉम्प्ट इथं म्हणायचं पायथॉन ऍप डॉट पीवाय. बरोबर का. आणि तो तुमच्याकडे हा पाथ आला, याला कंट्रोल दाबून क्लिक करा, तुमच्याकडे काय आलं, ब्राउझर मध्ये फाईल उघडली, पण इथं एरर आला काय, टेम्पलेट नॉट फाउंड. टेम्पलेट नॉट फाउंड का आलं, कारण जिंजा टेम्पलेट होम डॉट एचटीएमएल नावाची फाईलच नाही आहे, मग मी काय करू. बरोबर आहे का. मग जायचं आता टेम्पलेट्स फोल्डर मध्ये जाऊन म्हणायचं आहे न्यू फाईल, ज्याचं नाव येतं होम डॉट एचटीएमएल, इथं म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क, राईट. इथं म्हणतोय टायटलला म्हणतोय पार्श्वनाथ, किंवा पार्श्वनाथ ग्रुप, सेव्ह. इथं तात्पुरतं म्हणतो H1 होम पेज. असे किती पेजेस करणार आपण, जेवढे लागतील तेवढे. प्रोजेक्ट चालू आहे का बघा, येस. इकडे हा चालूच आहे, इकडे फक्त रिफ्रेश करा बघा, झालं आपलं होम पेज रन होत आहे. असे बाकी सगळे पेजेस करून टाका पटापट. नको का नाही, कारण आपण एक स्टँडर्ड डिझाईन करायचं पहिल्यांदा एका पेजचं, आणि मग सेकंडवरती कॉपी करत जायचं. आता आपल्याला ही वेबसाईट बघितली आपण, आता इंटरनेटवर जाऊया आणि सर्च करूया की मला एखादं टेम्पलेट द्या बाबा छान म्हणून, राईट. जाऊया बुटस्ट्रॅपला, म्हणूया गुगलला जायचं, आणि गुगलला जायचं कंपनी वेबसाईट बुटस्ट्रॅप टेम्पलेट फॉर फ्री. फुकटवाला पाहिजे ना, आपल्याला पैसे द्यायचे नाही, राईट. मग इथं बघा बुटस्ट्रॅप बिझनेस टेम्पलेट, कंट्रोल दाबून क्लिक करा, नवीन टॅब मध्ये ओपन झाल्या वेबसाईट. कोणती पाहिजे, ही इन्व्हेंट चांगली वाटते का बघा, याला म्हणा लाईव्ह डेमो म्हणा. बघा ऑनलाईन वाली बघायला मिळते तुम्हाला डायरेक्टली, कशी दिसते बघा वेबसाईट. अशा खूप सारे टेम्पलेट्स आहेत, आणि तुम्हाला आवडेल ती घ्या तुमच्या प्रोजेक्टसाठी, राईट. जातोय आणि इंटेंट ओपन वाल्या. ओके. डिझाईन खूप वेळ घालवू नका, बेस्ट बाबा डिझाईन मी लय भारी वेबसाईट करतो, लय भारी, त्याच्यात खूप वेळ घालवू नका. पहिल्यांदा कन्सेप्ट शिकायचे आपल्याला, राईट. आता आपले ओपन व्हालंय, उद्या थोडा वेळ लागलाय, तो अजून कोणतरी एखादी वेबसाईट उघडून बघूया का. फ्री मल्टीपर्पज एचटीएमएल. मला खूप वेळ लागलाय, होऊ दे. मग इथं म्हणतोय कन्स्ट्रक्शन वाले काय बघा, याला म्हणतोय मी लाईव्ह डेमो. डाउनलोड करण्यासाठी काय करायचं, इथं जायचं, इथं डाउनलोड बटन दाबायचं. सगळ्यांनी एकसारखंच घेऊ नका, काय वेगवेगळं घ्या. डाउनलोड मध्ये गेला, इथं म्हणतोय डाउनलोड करा, इथं म्हणतोय फ्री वाला आहे बघा, इथं झिरो वाला, इथं म्हणायचं डाउनलोड. थोडंफार काहीतरी कमी जास्त असते, असू दे, आपल्याला काय अडचण नाही. मी गेलो आणि डेस्कटॉपवर डाउनलोड केलं अप कन्स्ट्रक्शन नावाची वेबसाईट. इथं बघा डेस्कटॉपवर हे ओपन होत नाही, होऊ दे. हे बघा अनकन्फर्म्ड आहे, अजून डाउनलोड व्हायलंय, होऊ दे. इथं बघा डाउनलोड्स मध्ये डाउनलोड व्हायला, काही ना इन्व्हेंट आवडेल त्यांनी इन्व्हेंट वाले डाउनलोड करा इथं जाऊन. आता ऍक्च्युली आपला प्रॉब्लेम नाही आहे, त्यांचा सर्व्हरचा काही इश्यू असते कधी कधी. परत बॅक म्हणतोय, आणि कुठला आपण इन्व्हेंट म्हणतोय ना, इन्व्हेंट वाले पण डाउनलोड करू शकतात. म्हणतो डाउनलोड, डाउनलोड फ्री वाली,
डाउनलोड होत आहे, थोडा वेळ लागेल. इंटरनेट स्लो आहे का? जरा वाटतंय. जेवढं करायला ना मी तेवढं व्यवस्थित ऍज इट इज करायचं. अजिबात कंटाळा करायचा नाही. किती पण त्रास होते. एकदा हे समजलं की मग तुम्हाला पुढचं समजणार आहे. कुठलं प्रोजेक्ट मध्ये कसं करायचं, डेटाबेस वाला करायचं ना आपला. मग आज तुमची दोन काम आहेत, आज आणि उद्या दोन सांगतो काय काय. एक डेटाबेस इन्स्टॉल करायचा MySQL वर्कबेंच, आणि दुसरा कुठला की याच्यावर क्लास मधलं काम करायचं. तर आपलं सोमवारपासून चालू होणार आहे प्रोजेक्टचं काम. ठीक आहे, 15 दिवस आपण प्रोजेक्ट करायचा आहे. आणि मी घेणार अर्धा तास, एक तास जरी शिकलो तर तुम्ही दिवसभर करू शकता, एवढं शिकतो. येस, खूपच स्लो झालेला आहे. ठीक आहे, एकच डाउनलोड होते बस, या एकालाच वेळ लागला. तर आता आपलं काय झालंय, पहिलं पेज तयार झालंय, पहिलं पेज रन पण होतोय, काही अडचण. आता आपलं काय करायचं आहे, त्या टेम्पलेट मधून घ्यायचं आहे आणि सगळा स्टॅटिक कंटेंट घेऊन यायचा आणि तो टाकायचा. येस, त्या फोल्डरवर तिथं आयकॉनवर क्लिक केलं किंवा डेस्कटॉपवर तो फोल्डर आहे, राईट क्लिक करायचा आणि इथं म्हणायचा एक्सट्रॅक्ट ऑल किंवा विंडोर मधून एक्सट्रॅक्ट ऑल. तुम्हाला जिथं पण एक्सट्रॅक्ट करायचं न विसरता एक्सट्रॅक्ट करायचा. आणि हा फोल्डर तयार झालाय. त्या फोल्डरच्या आतमधून बघा, इंडेक्स फाईल उघडून बघा. डबल क्लिक केलं आणि हे बघा, एवढी छान वेबसाईट तयार आहे. तुम्हाला काय बदलायचं बदला, पासवर्ड तुसा टाका. थोडंफार यातलं कॉपी करून घ्या. ओके, आणि हा आता आपला समजलं सगळ्यांना इथंपर्यंत की? यस. आता काय करायचं आहे सर, मला ह्या पेजचं सगळं डिझाईन माझ्या या पाथवर क्लिक करत आलं. मग मी काय करतोय, इंडेक्सला राईट क्लिक करतोय आणि तो म्हणतोय ओपन विथ नोटपॅड प्लस प्लस. आणि आतमध्ये कंटेंट काय करायचं, हे बघा HTML शिकला का तुम्ही? हे पहिल्यांदा हेड आलं, पहिला HTML च्या आत हेड, हेड मध्ये परत मेटा वगैरे काय काय येतं. त्याच्यानंतर खाली काय येतं, टायटल कुठं असतं बघा, आहे का टायटल? येतं बघा टायटल, राईट. मग हे सगळे काय आहेत, एक्सटर्नल CSS, एक्सटर्नल JS फाईल सगळ्या एम्बेड केल्या. हा ऑनलाईन वाला पार्ट टाकलाय गुगल फॉन्टचा. ह्या CSS फाईल्स आहेत. इथं खाली गेलो तर बघा, बॉडीमध्ये सगळं डिझायनिंग आहे. सगळ्यात शेवटला खाली काय असतं, स्क्रिप्ट फाईल पण लिंक केलेला. बरोबर आहे का? येस. सो तर मला हे सगळं पेज ऍज इट इज कॉपी पाहिजे. त्याला कंट्रोल A, कंट्रोल C जातोय, कुठं टाकतोय, आपल्या प्रोजेक्टमध्ये home.html फाईल मध्ये पेस्ट. चालतंय का? सेव्ह केलं, पुढे जातोय, जर म्हणतो इथं झालं सगळं तिकडलं. हाय तसं केलं, मी त्यात काय चेंजेस करत नाहीये. पण काय झालं रे, हे असं काय झालं, हे किती छान झालंय, आपलं असं काय झालंय? कारण का CSS फाईल इमेजेस कुठं आहेत, त्या घेतल्याच नाहीत ना आपण. मग आपण काय करायचं आहे, इथं फोल्डर मध्ये गेल्यानंतर आपल्याला ऍसेट्स नावाचा फोल्डर दिसतोय, हा सगळा कॉपी करायचा ऍज इट इज, कॉपी करायचा आणि तो नेऊन टाकायचा कुठं, स्टॅटिक फोल्डरच्या आत. स्टॅटिकला क्लिक केलं आणि कंट्रोल V म्हटलो, स्टॅटिक फोल्डरच्या आतमध्ये आलं बघा आपल्या इमेजेस, CSS फाईल, JS फाईल. आलं काय केलं, लक्षात आलं का? येस. आता मग ह्याचा पाथ काय येणार आहे, ह्याच्या समोर फक्त ऍसेट स्लॅश नाही, इथं म्हणायचं स्टॅटिक स्लॅश. कारण आपलं फोल्डरचं नाव स्टॅटिक आहे ना, म्हणून तोच नाव द्यायचं, नाव बदलायचं नाही, त्यांचं स्टँडर्ड आहे. मग काय करतो, जिथं ऍसेट्स आहे ना तिथं म्हणतोय स्टॅटिक स्लॅश ऍसेट्स. कळालं का? आता हे इथं झालं सर, वरती म्हणजे कंट्रोल A आणि होम क्लिक करतोय. कुठं रे, इथं पण टाकेल ना फॅविकॉनला, CSS फाईलच्या रेफरन्सला. ऑनलाईन वाल्या पाथला टाकायचं नाही, हा क्लाउड वाला पाथ आहे ऑनलाईन वाला, राईट, CDN म्हणतात त्याला. तुम्ही तर काय केलं, फक्त ऍसेटच्या समोर हा स्टॅटिक शब्द कंट्रोल V करत सुटलेलं. ते काय कमेंट काढून टाकला तरी, सेव्ह केलं, आता रिफ्रेश करू बघणार.
आपल्याला सगळं आलं. आणि तिथं बघा इमेजेस दिसत आहेत का, कारण इमेजेसचा पाथ पण ऍसेट स्लॅश आहे ना, तिथं पण स्टॅटिक स्लॅश ऍसेट पाहिजे. म्हणजे काय आलं, तिथं इमेजेस पण दिसत आहेत. कुठं, तिथं बघा कुठं रे, कुठं कुठं कुठं, हा इथं बघा, हा इमेजेस इमेजचा पाथ आहे ना, IMG टॅगचा. इथं पण पेस्ट, इथं पण पेस्ट, इथं पण पेस्ट, इथं पण पेस्ट. सेव्ह करा, इकडे रिफ्रेश करतो बघा आता. तर परत खाली बघितलं तर इथं पण कुठं असतील इमेज तिथे येणार नाही वाया. का नाही आहे, कारण सगळीकडे पाथ बदलला. समजलं नाही, आपलं होम पेज तयार झालं. अबाउट क्लिक केलं तर कुठं जाणार, आणि बघा अबाउट डॉट एचटीएमएल दिसतोय. आपला अबाउट डॉट एचटीएमएल जायचं नाही, कुठं जायचं आहे, फक्त अबाउटला जायचं आहे. बरोबर आहे का. आणि मेनू काय काय आहेत, 1 2 3 4 5, आणि ते किती आहेत, ढीगभर आहेत. तर ते कमी करूया मग आपण. कुठं जायचं, होम पेजला इथं वरतीच मेनू आहेत नाही, नाही मी ब्लॉग हे काढतो, हे मल्टी 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 ह्याच्या खालचा जो उघडतो ना, तो काय गरज नाही. रिफ्रेश केला, होम पेज, अबाउट सर्व्हिसेस प्रोजेक्ट, आणि 5 आता 6 आहे, तिथे किती आहेत, 1 2 3 4. मग तो म्हणतोय होम, नंतर म्हणतोय अबाउट, किंवा अबाउटच तुम्हाला जे ठेवायचं ते ठेवा. आणि 5 काय उघडायचा, होमवर क्लिक केलं की स्लॅश उघड, अबाउट क्लिक केलं की स्लॅश अबाउट उघड, सर्व्हिसेस आपलं काय प्रोडक्ट्स आहेत ना, प्रोडक्ट्स उघड. इथं म्हणतो टायटल काय पाहिजे, प्रोडक्ट्स हा टायटल पाहिजे. नेक्स्ट काय पाहिजे, गॅलरी आणि कॉन्टॅक्टर्स. इथं म्हणतोय गॅलरी, इथं म्हणतोय काय कॉन्टॅक्ट स्लॅश कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्टर्स किंवा कॉन्टॅक्ट मध्ये जे पाहिजे ते ठेवा. राईट. आणि इथं म्हणतोय बघा सर, अबाउट क्लिक केल्यानंतर अबाउटला गेला, पण अबाउटचं HTML फाईल कुठं आहे, सापडलीच नाही. मग कसं करायचं, तर एक नवीन फाईल तयार करायची. कुठली, कुठली, टेम्पलेट मध्ये जाऊन म्हणायचं एक नवीन फाईल तयार करायचं, त्याचं नाव काय, अबाउट डॉट एच. समजलं का. होम मध्ये सगळंच कॉपी करू का, नाही, कुठं पण कॉपी करायचं, त्या हेडर पर्यंत कॉपी करायचं सगळं. एवढं कॉपी करतो, पेस्ट करतोय. आणि हेडर म्हणजे कुठला, आपला हा वरचे हेडर येतं बघा ना, मेनू वाला वर, मेन वालं. आपण काय करूया, आता जाऊया कुठल्या पेजला जाऊया रे, इथल्या अबाउट पेजला राईट क्लिक करूया, एडिट म्हणतोय, ओपन विथ नोटपॅड प्लस प्लस. कुठे हेडर संपला, हेडर पण संपला. आणि हा मेन कॉपी केला कुठपर्यंत, फुटर पर्यंत, कारण का फुटर पण कॉमन असते ना. एवढा एकदम सगळं कॉपी करतोय आज, जास्त विचार करत बसत. मेन संपला, मेन पण कॉपी केलं, आणि ते इथं आणून जस्ट हेडरच्या खाली पेस्ट. म्हणजे काय आलं, ते फक्त अबाउट पेज मध्ये तेवढाच कोड आला. लक्षात आलं का. आणि होम पेज मध्ये जातोय, आणि इथं म्हणतोय फुटर पासून सगळं मी कॉपी करून घेतो. तर फुटर पण एक कॉमन डिझाईन करायला पाहिजे आपल्याला. तर आता फुटर बघायचं कसा आहे आपला, फुटर बघा ना खाली, ते मी बदलत बसत नाही, पण तुम्ही नंतर बदला. राईट, सगळं पासवर्डचं करा. जातोय, आणि तो म्हणतोय हा फुटर कॉपी करून घ्या, कुठं होम मधला, फुटर कॉपी, सगळा कॉपी पेज, आणि अबाउटच्या खाली. आणि आता आउटपुट बघा, अबाउट पेज उघडले, समजते का. आता इमेज येत नाही, इथे इमेज येत आहे बघा, अबाउटला इमेज गेल्या, का गेल्या, कारण पाथ चेंज झाला पाहिजे, स्टॅटिक स्लॅश असेट्स यायला पाहिजे ना. ते चेक करायचं आणि बदलायचं. कुठं, इथं पण आपलं सगळं फिक्स आहे, पण मेन मध्ये आल्यानंतर इथं दिसते कुठं, अबाउट IMG, इथं बघा, इथं म्हणतोय ऍसेट्स, इथं म्हणतोय स्टॅटिक स्लॅश, फक्त इथंच नाही आहे. बघा कुठं आलेला आहे, इथं आली. इथली वरची त्याचा क्लास कुठं आहे का बघायला पाहिजे. कुठं आहे त्याचा क्लास, इथं आहे बघा, स्टॅटिक स्लॅश ऍसेट स्लॅश. राईट. तुम्ही हे मॉडीफाय तुमची तुम्ही करा, मी करत नाही सुद्धा. बाकीच्या इमेजेस पण येत आहेत. आता तुम्हाला एक त्रास दिसतो का बघा, आता मी तुम्हाला म्हटलं की एक मेनू वाढवा. कुठला मेनू वाढवणार, समजा अजून एक वाढवा, प्रोडक्टच्या जागी तर तुम्हाला सर्व्हिसेस नावाचा एक मेनू वाढवा. तर तुम्हाला काय करायला लागेल, होम पण फाईल ऍड करायला लागेल, आणि अबाउट पण करायला लागेल.
काय म्हणतो काय का बघा, होम फाईल मध्ये सुद्धा करावं लागेल आणि अबाउट फाईल मध्ये सुद्धा करावं लागेल. म्हणजे काय, हे सेम आहे ना सगळ्यांसाठी. वरचा मेनू कुठल्या पण पेजला जाऊ दे, इथं बघा ना, पार्सनल ग्रुप मध्ये गेलो, अबाउट असं क्लिक केलं तर फिक्स आहे ना अबाउटस. हे वरचे मेनू फिक्स आहे ना, पण अबाउटच्या खाली अंडरलाईन आलाय. ते आपण कसं करायचं ते पुढे बघूया, आता लगेच नाही. म्हणजे काय, हेडर कॉमन, फुटर कॉमन पाहिजे. मग मी काय करतो बघा, जातोय होम पेजला, जातोय होम पेजला, म्हणतोय जेवढा फुटर आहे की नाही, कुठं बसून हा फुटर, इथून हे फुटर प्लस हे स्क्रोल बार स्क्रिप्ट, हे सगळं मी कंट्रोल एक्स करतोय. कंट्रोल एक्स म्हणजे काय, कट. आणि त्याचा टेम्पलेट्स मध्ये जातोय, नवीन फाईल तयार करतोय. त्याचं नाव देतोय मी फुटर डॉट एचटीएमएल. इथून होते पेस्ट. काय केलं कळालं का, फुटर डॉट एचटीएमएल. आणि काय करायचं, आणि हे जेवढं काय कॉमन वाटतंय, कुठलं कुठलं, हे हेड पासूनच, हेड बरोबर, हेड पासूनच सगळं कंट्रोल एक्स केला. आणि त्याला म्हणते काय, नवीन फाईल, त्याचं नाव होतं हेडर डॉट एचटीएमएल. मग कुठून घेतलं रे, फक्त हेड मध्ये घेतलं. वरचं पण वाटलं, वरचं पण घेऊन टाका, कंट्रोल एक्स. तिथे म्हणतो हेड मध्ये पेस्ट, राईट. फक्त बॉडी नाही, बॉडीच्या आतलं न्यावबार पण ह्या हेडर मध्ये सगळंच कंट्रोल एक्स करतोय. आणि ते करतोय ज्या त्या जागेवर पेस्ट करतोय. काल काय केलं, काय केलं आपण, सगळं पेज फोडलं, ह्यातला कोड तिकडं, त्यातला कोड तिकडं, असं केलं. आणि आता बघा आपलं होमपेज कसं दिसतंय का, इथं होमपेज, आणि होमपेज कुठे आपलं, या पार्ट. सर हेडर फुटर गेला की आपण ते साईडला काढलं ना, त्यामुळे जसा आजचा कंटेंट आला, सर मला असं नको आहे, मला डिझाईन सगळं पाहिजे होतं. मग आता आपण काय करतोय, आता काय करायचं, इथं या ठिकाणी हेड लोड करायचा. हेडर मधला पेज मधला कंटेंट ते कसं करायचं, तसं एक कर्ली ब्रॅकेट म्हणायचा, त्याचं म्हणायचं, आलं बघा काय, इन्क्लूड कुठं रे, हेडर डॉट एचटीएमएल फाईल. काय केलं आपण, इन्क्लूड केलं हेडर डॉट एचटीएमएल. आता बघा रिफ्रेश करतो, काय केलं आपण, हेडर मधला सगळा कोड इथं. फुटरला काय असणार सांगा, फुटर मध्ये नाहीच आहे काय, कुठं गेलं, तेवढ्या खाली गेलो. तर फुटर कसा आणायचा, त्यासाठी म्हणतोय आवडा 5 कॉपी. इथं बॉटमला होतोय, इथं म्हणजे बॉडी जस्ट व्हायच्या आधी इथं फुटर डॉट एचटीएमएल लोड करतो. सेव्ह केला आणि इथं रिफ्रेश करतो बघा, आलं का सगळं. आता अबाउट पेजवर गेलो तर, अबाउट पेज बसून ते वरचं काढून टाकायला पाहिजे आपण. कुठं पाहिजे, कारण का आपण कॉमन केलं ना सगळं. अबाउट पेज मध्ये जातोय, इथं म्हणतोय ह्या हेडर पण सगळं उडवणार आहे मी डिलीट. आणि फुटरचं कुठलं, फुटर पासून, कुठून रे फुटर, इथून इथपर्यंत सगळं. मला वाटतं हे पण काढून टाका ना आपण, हे पण कसं ठेवायचं, हे पण कट करतोय, याला म्हणतो फुटर मध्ये जाऊन पडू देते. म्हणजे काय झालं, होम पेज मध्ये पण आपल्याला काढावं लागेल, हे काढूया. आणि काय म्हणतो आता मी, आता आपला अबाउट पेज बघा कसं दिसतंय का, कारण हेडर आणि फुटर आपला कट केला ना आपण. आता तो ऍड करायला लागेल, तो कसा ऍड करणार, अबाउट पेजच्या सुरुवातीला जातोय, इथं म्हणतोय सुरुवातीला कर्ली ब्रॅकेट इन्क्लूड कुणाला, हेडर डॉट एचटीएमएल पेजला, राईट. सेव्ह केला, रिफ्रेश करतो बघा, इन्क्लूड आले. काय चुकलं का, काय चुकलं, पर्सेंट सिम्बॉल लावायचा ना, फक्त कर्ली ब्रॅकेट पर्सेंट, सेव्ह. सेम काय करायचं, जिथं पाहिजे फुटरला पाहिजे ना, मग फुटरला जातोय, तिथं म्हटलं काय कर, फुटर डॉट एचटीएमएल सेव्ह. म्हणजे काय आलं, जे कॉमन आहे ते आपण काय केलं, वेगळं केलं. आणि जिथं पाहिजे ते इन्क्लूड केलं. समजा काय एवढं नक्की, तर मी 2 पेजेस केल्यात, एक पेज केलं होम पेज केलं, दुसरं पेज केलं अबाउट पेज. तर तुम्हाला बाकीचे 3 पेजेस करायचे, प्रोडक्ट्स, गॅलरी आणि कॉन्टॅक्ट. समजलं. आता आता बेसिक गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. पहिल्यांदा फ्लास्क काय आहे, काय ते पहिल्या लेक्चर मध्ये रिपीट करायचं. आणि मग हा प्रोजेक्ट करायला घ्यायचं, आणि हे कम्प्लीट झालं पाहिजे मला कधी पर्यंत, ते आणि परवापर्यंत. ठीक आहे, तिथं आपण थांबूया.